N2P अर्थात नोटबुक टू प्रिस्क्रिप्शन या डॉक्टर सोपान चौगुले यांच्या आत्मकथनातील कथांचं अभिवाचन. आजची कथा मळणी. रात्री मी कंदिलाच्या उजेडात अभ्यास करत बसलो होतो. आई स्वयंपाक करत होती आणि वडील आजारी असल्यानं शेजारीच कलंडले होते. त्या दोघांमध्ये चाललेल्या कुजबुजीवरून चिंतेचं वातावरण वाटत होतं. अभ्यास करता करता माझं बारीक लक्ष त्यांच्या बोलण्याकडं होतं. काय करूया? भावकीतले वाटेकरी किती दिवस गप्प बसणार? मळणी चालू होऊन 2 दिवस झाले. मला बरं नाही म्हणून काय झालं? वडील म्हणाले. तशी आई लगेचच म्हणाली, काय व्हायचं ते होऊ दे, पण मी काय तुम्हाला मळणीला जाऊ देणार नाही. तुम्ही झोपून राहा, आराम करा. डॉक्टरनंच तसं सांगितलंय ना? अगं, डॉक्टरला सांगायला काय पैसे पडतात वय? आपण नको काय विचार करायला? यानंतर आई जरा फणकाऱ्यानंच म्हणाली, मग मला काय विचारताय? जावा आणि सगळी तब्येत बिघडून बसा. काय करायचं ते करा. सर्व काही माझ्या लक्षात आलं. वडील आणि त्यांचे 3 भाऊ मिळून आमच्या आत्याचा 20 एकर मळा चौथाईनं करत होते. तिथे सर्वांच्याबरोबर कामाला हजर राहावे लागे. आजारपण, दुखणं खुपणं सांगून चालत नव्हतं. वडिलांचं थोडं वय झालं होतं. त्यातच झाडावरून पडल्यापासून कामाचा अतिताण त्यांना सोसवत नव्हता. मळणी चालू होऊन 2 दिवस झाले होते. वाटेकरी म्हणजे वडिलांचे भाऊच होते, पण ते तरी किती दिवस सहन करणार? काम करायला हात लागतात, शरीर लागतं, आणि त्यात वाटेकरी म्हणजे माणसाला माणूस उभं करायला पाहिजे. तिथं सहानुभूतीचा उपयोग नव्हता हे माझ्या लक्षात आलं आणि मी आळस देत पाणी पिण्याचं सोंग करत आईजवळ गेलो आणि म्हणालो, काकू. आईला आम्ही सर्वजण काकू आणि वडिलांना बापू म्हणत असू. मी मळणीला जातो. मला मळणी आवडते. माझं बोलणं ऐकून आईच्या रागाचा पारा परत चढला. आता तू आलास वय आम्हाला मदत करायला? लय शहाणा आहेस. जा गुमान अभ्यास कर जा आणि मनापासून शाळा शिक. मागे एकदा बहिणीला मदत म्हणून गेलास तिच्या मळणीला आणि परत आल्यावर 2 दिवस पडलास आजारी. ते काय नको? एकाचा आजार पण निस्तारता निस्तारता पुरवाट झाली आहे, त्यात तुझी भर नको. तोपर्यंत वडील म्हणाले, नको, तू तुझा अभ्यास सांभाळ बाबा. आज उद्या परीक्षा सुरू होणार आहे असं म्हणतोयस नवं? मी म्हणालो, अजून लांब आहे परीक्षा आणि मी काय शाळा व अभ्यास बुडवून मळणी करणार नाही. रात्री मळणी झाली की सकाळी जाईन शाळेला. माझ्या परीक्षेची काळजी करू नका. माझा अभ्यास पूर्ण झाला आहे. खरं तर माझी 10वीची सामाई परीक्षा त्याच दिवशी सुरू झाली होती, पण त्यांच्या फारसे लक्षात नाही याचा मी फायदा घ्यायचं ठरवलं. खोटं बोललो होतो, पण कामासाठी. दुसरा पर्याय नव्हता. बाहेरून माणसं घेणं परवडणारं नव्हतं आणि सुगीचे दिवस असल्यामुळं सहजासहजी कोणी रोजगारी मिळत नव्हते. दोघांनाही वाटत होते की 10वीचे वर्ष असताना आणि सामाई परीक्षा जवळ आली असताना अशा शेतीच्या कामाला रात्रभर आणि तेही अशा कोवळ्या वयात मला पाठवायला नको. मळणी चालू होऊन 2 दिवस झाले होते. वडिलांचे इतर भाऊ व त्यांची मुलं कुजबुजत होती. यांची पोरं शिकणार आणि आम्ही मात्र शेतात राबणार. ते काय जमणार नाही. वाटा करायला जमत नसेल तर सोडावा त्यांनी. हेही आईवडिलांना माहीत होतं. शेती करायची सोडल्यास खाणार काय? हा महत्त्वाचा प्रश्न होता. आमची घरची जमीन काही गुंठेच, शिवाय पाण्याची सोयही नव्हती. मग शेतात पिकणार काय, खाणार काय आणि जगणार कसं? माझ्या बोलण्यानं दोघे बुचकळ्यात पडले. मला मळणीच्या कामाला जा म्हणता येत नव्हतं आणि नकोही म्हणता येत नव्हतं. त्यांच्या मनाची घालमेल मी ओळखली आणि म्हणालो, काही विचार करू नका. मला मळणीला जाऊ द्या. माझा अभ्यास चांगला आहे हे त्यांना माहीत होतं. शाळा शिकणाऱ्या मुलाला मळणीच्या कामासाठी रात्रभर पाठवावं लागतंय म्हणून त्यांना वाईट वाटत होतं. पण वाटेकऱ्यांची बोलणी आणि बाहेरचा गडी घेणं न परवडणारं असल्यामुळं शेवटी नाईलाजानं दोघंही म्हणाले, मग जा बाबा. जातो म्हणतोयस मळणीला तर जा.
लवकर आवर तुझं, जेव आणि जा त्यांच्याबरोबर. मळणी 2-3 दिवस तरी चालणार होती. आमच्या आत्याचे शेत घरापासून 3 किलोमीटर अंतरावर होते. रात्री मळणीच्या ठिकाणी चालत जाताना चुलते व चुलत भाऊ टोचून बोलायचे. एकमेकांना म्हणायचे, अरे ह्यो काय शिकून मोठा साहेब होणार काय? आमक्याचं पोरगं नाही का कारखान्यात साहेब तसला? कसला माहीत आहे का? कसला? अरे फायली देणारा साहेब. अरे तुला काय कळणार, तू अडाणी माणूस. अरे तो शिकलाय ना, बरंच काहीतरी शिकलाय, त्यामुळंच तो काय खड्डं नाही काढत, नुसत्या ह्या टेबलावरच्या फायली त्या टेबलावर नेतोय. होय, मग बरं आहे की, दिवसभर हेच करायचं तिथं. काय घाम येत नाही, दमायची भानगड नाही, कपड्यांची घडी बी मोडत नाही. मग आहे का नाही भारी? ह्यो बी तसलाच कोणतरी साहेब होणार. मी मात्र गप्पच बसलो होतो. मी शाळा शिकून पुढे नक्की काय होणार मलाही तेव्हा माहीत नव्हतं. खूप शिकायचं एवढंच माहीत होतं. त्यावेळी मात्र ते सांगतील ते काम करणं भागच होतं. त्यांची टकळी रात्रभर चालू होती. अरे पण त्यांच्यावरचा साहेब म्हणल तसंच वागावं लागतंय. म्हणजे काय? अरे शेवटी नोकरी आणि चाकरी एकच. त्याच्यापेक्षा आपलं लय भारी. आपण आपल्या मनाचं राजं. कोण विचारतं आपल्याला? थोडक्यात त्या वयात मनामध्ये नोकरीबद्दल आडी निर्माण झाली. मी त्या रात्रीची मळणी आटोपून 10वीचा 6 माहीचा परीक्षेचा एक पेपर दिला. परत दुसऱ्या रात्री मळणीला गेलो. दुसऱ्या दिवशी भाषेचा पेपर होता. चुलत भावंडांना वाटायचं, बरं झालं हे पोरगं चांगलंच आपल्या कचाट्यात सापडले. असूयेपोटी थोडा जास्तच त्रास दिला जायचा. अर्थात त्यांनाही इतर वेळा भरपूर काम करावं लागत होतं. मग आजच हा आलाय तर करू दे जरा जादा काम, असं त्यांनी समजण्यात काही गैर नव्हतं, असं मला विचारांती वाटायचं. मळणी खळ्यावर चालायची. शेताच्या कडेला चांगल्या कठीण जागेत 20-25 फूट घेराची गोलाकार जागा असायची. ती शेणानं सारवून मध्यभागी 6-7 फुटाचा लाकडाचा ओंडका रोवलेला असे. त्याला तिवडा म्हणतात. तिवड्याला एका दोरीला एकाजवळ एक अशी 5-6 जनावरं बांधलेली असायची. त्यालाच पात म्हणायचे. कापून खळ्याच्या बाजूला रचलेले भाताचे पीक थोडे बडवून खळ्यात पसरावे लागायचे. जनावरांची पात त्यावरून फिरायची. त्यांच्या वजनानं पिकातल्या लोंबीतले दाणे खाली सुटायचे. मग पात सोडून धान्य आणि काड वेगळं करायचं. पुन्हा दिवसभर ते वाळवायचं. वाऱ्यावर देऊन त्यातला कचरा बाजूला करायचा. बाजूला पिंजार वाळवून गोळा करायचं. अशी कामं चालायची. अशी दिवसभर कामं करून थकलेले चुलते व चुलत भाऊ मला पात हाकायला देऊन जरा कलंडायचे. मी रात्रभर जनावरांची पात हाकायचं काम करायचो. मध्येच एखादं जनावर शेण टाकू लागलं तर शेणाचा पूत चालता चालता धरून खळ्याबाहेर टाकावा लागायचा. जनावरांच्या पायात टाकलेलं काड खालीवर करावं लागायचं. त्यातूनही माझा अभ्यास चालायचा. मी पात हाकता हाकता कविता पाठ करायचो. पुस्तक बरोबर नेलेलं होतंच. एखादी ओळ आठवली नाही तर कंदिलाच्या उजेडात पटकन बघून घ्यायचो. रात्रभर जनावरांच्या मागे फिरून मला दम भरायचा. मला कामाचा कंटाळा नव्हता, पण रात्रभर काम करून दिवसा परीक्षेला जायचं त्यामुळे त्रास व्हायचा. सलग 2 रात्री जागरण करून मी परीक्षेला गेलो. डोळ्यावर लाली आली होती. मी शाळेच्या कंपाऊंडमध्ये गेल्याबरोबर एका मुलानं पाहिलं. तसा तो पळतच वर्गात गेला. मला काही कळेना. वर्गात गेलो तर मला धक्काच बसला. तो इतरांना सांगत होता, आज सोपानचं काय खरं नाही. त्याच्या बोलण्याचा अर्थ कोणालाच कळेना. मला बघून सर्वांनी दंगाच केला. अरे बापरे, आज काय खरं नाही, आज काहीच खरं नाही, आमची धडगत नाही. मात्र वर्गातली 2 हुशार मुलं जवळ आली आणि म्हणाली, अरे सोपान, आमची माघार बाबा, तू आमची सुट्टी करणार असं दिसतंय. सर्वांच्या तोंडी माझाच विषय. मला मात्र काहीच कळत नव्हतं. ते सर्वजण माझ्या डोळ्यांकडे बघून बोलत होते म्हणून मी म्हटलं, अरे पण तुम्हाला काय झालं आहे आज? मी काही रात्रभर जागून अभ्यास नाही केला. मी रात्री काम केलेलं आहे. त्यावर एकाने विनोद केला, अरे ऐकलं का, हा म्हणतोय रात्री काम केलं आहे.
यानं लग्न बिग्न केलं आहे की काय? रात्रभर काम केलं आहे म्हणतोय. सर्वजण जोरजोरात हसायला लागले. मला मात्र सहन होत नव्हतं. सर्वजण असं का बोलतायत याचा पक्का अंदाज येत नव्हता. मग माझा जवळचा एक मित्र गर्दीतून मागे खेचत म्हणाला, "जाऊ ना आरशात बघ." असे म्हणून त्याने इतरांना हटकले. तरीही त्यांच्या ग्रुपमध्ये माझ्या जागरणाविषयी चर्चा चालूच होती. आपल्याला अभ्यास करणार, आपण काही शिकणार नाही, बाबांचा बिझनेस आहे. ते म्हणतात, तुला मिळालेले पैसे मोजायला येतील एवढं शिक. त्यामुळं आपण बघ वार्षिक परीक्षेत आपली दांडी. हीच आपली आता शेवटची परीक्षा. मला ते सर्व सहन न झाल्यानं आणि एस टीनं गडबडीत आल्यानं त्या सर्वांना तिथंच सोडून मी मुतारेकडे गेलो. तिथे असणाऱ्या आरशात माझी नजर गेली आणि लक्षात आलं, आपले डोळे लालबुंद झाले आहेत आणि सुजलेलेही आहेत. तेव्हा सर्व प्रकार माझ्या लक्षात आला. माझ्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. मनोमन म्हटलं, काय देवा, या परीक्षेच्या वेळी तू आणखी माझी परीक्षा घेतोयस? माझं मी काम करतोय. मी तर कुणाला चिडवलेलं नाही. माझा नंबर आला नाही म्हणून कोणाला त्रास देत नाही. मी गरीब आहे म्हणून कोणाला सांगत नाही. असं असताना वारंवार माझी परीक्षा का? असे विचार चालू असतानाच परीक्षेची घंटा झाली. मी हाताने अश्रू पुसले आणि मनाने निश्चय केला की नाही रडायचं. देव माझी कसलीही परीक्षा घेऊ दे, आपण सामोरं जायचं, निदान आपल्या आईवडिलांच्यासाठी तरी. मी रात्रभर खरं तर वेगळ्या पद्धतीनं अभ्यास केला होता. सर्व कविता पाठ केल्या होत्या आणि नेमके कधीही न येणाऱ्या कविता आल्यामुळं सर्वांची दांडी उडाली होती. पेपर लिहिताना त्या वर्गातील मुलं आधेमध्ये माझ्याकडं उगीचच बघत होती. आश्चर्य म्हणजे त्या सामायिक परीक्षेत माझा शाळेत पहिला नंबर आला आणि त्या दिवशीच्या पेपरला तर पूर्वी पडले नव्हते एवढे मार्क पडलेले पाहून सर्वांनी माझं अभिनंदन केलं. पुढे मला MBBSला आणि नंतर MS ला मेरिटने ॲडमिशन मिळाले आणि मी सर्जन झालो. यथावकाश माझे एका सुसंस्कृत कुटुंबातील डॉक्टर मुलीशी लग्न झाले. आमच्या संसारात मी कधी खांबाची भूमिका तर कधी पातीची भूमिका असं करत करत अनेक संकटाशी झुंजत त्यांची मळणी करत राहिलो. आज आमच्या संसाराच्या खळ्यात कर्तव्यरूपी धान्याच्या मोठमोठ्या राशी जमा होत आहेत. पण हे आमचं धान्य भरायला, मोजायला व पाहायला या दुनियेत माझे आई वडील नाहीत. हा लेख लिहून होत असतानाच माझी पत्नी सकाळी लवकर काय लिहिता म्हणून माझ्याकडे पाहत होती. माझे भरलेले डोळे पाहून म्हणाली, आज असं काय लिहिलं आहे आणि हे अश्रू? मी म्हणालो, हे अश्रू नसून माझ्या आईवडिलांनी आयुष्यभर दुसऱ्यांच्या शेतात मळणी केली. ती ज्या डोळ्यांनी पाहिली त्या डोळ्यातून आज या लेखरूपी खळ्यावर पडलेलं पहाटेचं दव आहे. धन्यवाद.